जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या राधानगरी अभयारण्यामध्ये वन्य प्राण्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे हे प्राणी जंगलाबाहेर पडून शेतीचं नुकसान करू लागले आहेत। जंगलातील माकडे, रानडुक्कर, कोल्हे, गवे हे प्राणी मोठ्या प्रमाणात सध्या पिकांचं नुकसान करत आहेत। त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांकडून वन विभागाने शेतजमीन भाड्याने घेऊन मोबदला द्यावा अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे। वन्य प्राण्यांच्याकडून एवढं आतून नुकसान आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची इजा पोहोचू नये असं फॉरेस्ट विभागाचं धोरण आहे आणि ते आम्हाला मान्य पण आहे की आम्ही त्या मुख्य प्राण्यांना मारू शकत नाही, परंतु त्यांच्याकडून जे काही नुकसान भरपाई आहे ती जास्तीत जास्त मिळाली पाहिजे। त्याच्याकडून तो प्राणी जरी जगला तरी तो शेतकरी सुद्धा जगला पाहिजे ही आमची आता मागणी आहे। कारण सध्या बघितलं तर मिळणारी रक्कम तुटपुंजी आणि सगळीकडे नको शेती झालेली आहे। सगळ्या चारी बाजून तिन्ही बाजून जंगलातला प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, आज चिक्कूची झाडं आहेत, चिक्कू ठेवलेले नाहीत पांढराने, इथं कोली आलेले आहेत, डुकरं आहेत, आता ह्या महिन्यापासून गौरेडा चालू होतो। ह्या सगळ्या दृष्टीचक्रात शेतकरी सापडलाय। आधी माकडं नव्हती, आता माकडं आली, वांढरं आली, गौरेडा। ह्या वर्षी कोल्यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। ऊसामध्ये कोल्यांनी जे नुकसान अतोनात करायचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे आणि ही इतकी बाब म्हणजे अशी झालेली आहे की आता फॉरेस्ट विभागाला म्हणायला पाहिजे की ही जमीनच तुम्ही भाड्याने घ्या। कष्टाने आणि आर्थिक गुंतवणूक करून पिके उभे करायची आणि वन्य प्राण्यांनी ती नष्ट करायची, या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे। वन्य प्राण्यांचा हा उपद्रव थांबवण्यासाठी विशेष व्यवस्थापनाची गरज भासू लागली आहे। बेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।